आपल्या बोलण्याचा काय अर्थ निघू शकतो याचा विचार करावा असं फडणवीसांनी म्हटलंय। आपण जबाबदारीने बोललं पाहिजे असं मी पडळकरांना सल्ला दिल्याचंही फडणवीसांनी वक्तव्य केलंय। पडळकरांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात पवारांचा फोन आल्याचंही फडणवीस म्हणाले। तर सर्वांनाच आरेला कार्य करता येतं, पण तशी आपली संस्कृती नाही असं अजित पवार यावर म्हणाले। गोपीचंद पडळकरांनी जे स्टेटमेंट केलं ते योग्य आहे असं माझं मत नाही। कोणाच्याही वडिलांबद्दल किंवा परिवाराबद्दल स्टेटमेंट करणं हे योग्य नाही आहे। या संदर्भात गोपीचंद पडळकर यांच्याशी मी बोललेलो आहे, त्यांनाही मी सांगितलेलं आहे आणि मला शरद पवारांचा फोन आला होता, तेही या संदर्भात माझ्याशी बोलले। मी त्यांनाही सांगितलं की अशा प्रकारचं जे स्टेटमेंट आहे त्याचं आम्ही कधीच समर्थन करणार नाही। गोपीचंद पडळकर हे एक तरुण नेते आहेत, ॲग्रेसिव्ह नेते आहेत आणि अनेक वेळा ॲग्रेशन दाखवत असताना आपल्या बोलण्याचा नेमका काय अर्थ निघेल हे ते लक्षात घेत नाहीत आणि म्हणून मी त्यांना हे सांगितलेलं आहे की हे लक्षात घेऊनच आपण ॲग्रेशन ठेवलं पाहिजे। तुम्हाला भविष्यात चांगला नेता म्हणून मोठी संधी आहे, त्याच्यामुळे तुम्ही आपण बोलत असताना त्याचे काय अर्थ निघतील अशा प्रकारचा विचार केला पाहिजे, हा सल्ला मी त्यांना दिला आहे। कुठल्याही व्यक्तीनं पातळी सोडून बोलू नये, प्रत्येकाने तारतम्य ठेवलं पाहिजे। आरेला कार्य सगळ्यांनाच करता येतं, सगळ्यांना सगळ्या प्रकारची भाषा वापरता येते, पण ती आपली संस्कृती नाही आहे, ती आपली परंपरा नाही आहे, ती आपल्या वडीलधाऱ्यांची आपल्याला शिकवण नाही आहे। ज्यावेळेस आम्ही शाहू फुले आंबेडकरांचं सातत्याने नाव घेतो आणि त्याच्यामुळं सगळ्यांनी ह्याबद्दल निश्चितपणे काही बंधनं